होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्व जनतेने, नागरिकांनी, मतदारांनी तुम्ही तुमचं मत, तुमच्या परिवाराचं मत आणि तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं मत हे धनुष्यबाण आणि कमळाला देण्याकरता विनंती करण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीसजी, राज्याचे मुख्यमंत्री आणि मी, आम्ही दोघंही तुम्हाला विनंती करायला या ठिकाणी आलो आहे. बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक ही जे उमेदवार आहे यांच्या नशिबाची नाही आहे, यांच्या जय पराजयाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं सरकार, दिल्ली सरकार, या सरकारकडनं गरीब माणसाच्या कल्याणाकरता ज्या 55 योजना येतात त्या योजना आपल्या वार्डात, आपल्या प्रभागात, आपल्या या ठिकाणी वस्तीमध्ये आणण्याकरता 15 तारखेची निवडणूक आहे. आपलं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, या सरकारच्या माध्यमातून 48च्या वर योजना जे आपल्या वस्तीकरता येणार आहे, चंद्रपूर महानगरपालिकेला आल्यावर त्या योजना आपल्या वार्डात आणण्याकरता या उमेदवाराची निवड आहे. आणि एवढंच नाही तर आपले पालकमंत्री अशोक उईकेजी यांच्या माध्यमातून 22 योजना येतात चंद्रपूर शहराकरता. या 22 योजना आपल्याला आपल्या भागामध्ये आणण्याकरता नगरसेवक पाहिजे आहे, म्हणून निवडणूक आहे. एकूण 124 योजनाची निवडणूक आहे. आता बघा, तुम्ही जर कमळ आणि धनुष्यबाण दिलं तर आमचे आमदार किशोर जोरगेवार जे मुंबईवरनं पैसा आणतील, जो विकसित चंद्रपूरकरता निधी आणतील, तो निधी आपल्या वार्डात आणण्याकरता आपले नगरसेवक लागतात. सरकारमध्ये अशी व्यवस्था नाही आहे की दिल्लीवरनं, मुंबईवरनं आलेली योजना डायरेक्ट वार्डात येते. पहिलेही चंद्रपूरच्या महानगरपालिकेला पाठवावं लागतं आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आलेली योजना आपल्या वार्डात आणण्याकरता कोण लागतं? आता नगरसेवक लागतं. ते नगरसेवक बसल्या समोर, पहा बरं किती सुंदर आहेत, कसे ऊर्जावान आहेत. ऐका नाही आहे, माननीय मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकार. किती इंजिन? आणि आता या इंजिनला तिसरं इंजिन लावायचं आहे 15 तारखेला. कोणाचं इंजिन लावणार आहे? कमळाचं. आणि धनुष्यबाण. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. विकसित महाराष्ट्र. आणि आमच्या सुधीर भाऊनी, जोरगेवारजींनी, अशोक उईकेजींनी या ठिकाणी विकसित चंद्रपूरचा निर्णय केला आहे. आज बघा, मी या ठिकाणी आपल्याला आनंदाची गोष्ट सांगतो. आज बघा, सुधीर भाऊ, जोरगेवारजी आणि आपल्या सर्व आमदारांनी या ठिकाणी आपलं 500 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आज चंद्रपूरमध्ये आलं. आलं का नाही आलं? एक कमळाचं मत, 500 बेडचं हॉस्पिटल आलं. एक कमळाचं मत. अटल उद्यान तयार झालं की झालं नाही? झालं का नाही अटल उद्यान तयार? एक कमळाचं मत. एक कमळाचं मत. टायगर सफारी आली, पर्यटक येतात आहे. एक कमळाचं मत. कचरा व्यवस्थापन, चंद्रपूर सुधारणेच्या, स्वच्छतेच्या बाबतीत या ठिकाणी काम केलं. एक कमळाचं मत. शहरात लाईट लावणे, चौकाचे सौंदर्यीकरण करणे, उद्यानं बांधणे, ओपन जिम, दैनंदिन स्वच्छता, पाणी पुरवठा वगैरे करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि आता तर एक कमळाचं मत काय करणार आहे? तर रामाळा तलावाचं पुनर्जीवन करणार आहे. या ठिकाणी आयटी आणि नवीन नवीन कारखाने आणण्याचा निर्णय माननीय देवाभाऊंनी आणि जोरगेवारांनी घेतला आहे. या शहरामध्ये तीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय, या शहरामध्ये 3 उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय आपलं एक कमळाचं मत करणार आहे, आपलं धनुष्यबाणचं मत करणार आहे. आणि 24/7 पिण्याच्या पाण्याची योजना, दिवसभर पाणी मिळेल अशी योजना आता आपलं एक कमळाचं मत करणार आहे.
आणि काँग्रेस काय करणार आहे? काँग्रेस काय करणार आहे? दिल्लीमध्ये मोदीचं सरकार, महाराष्ट्रात देवेंद्र सरकार, आपले आमदार जोरगेवार, पालकमंत्री भाजपचे अशोक उईके. मग कोणाला काम करायला लागणार सांगा बरं बहिणी, कोणाला काम करायला लागणार? कोण काम करणार आहे? हा? आणि काँग्रेस एक पाव घटाव, गरीबी हटाव, वारे पंजा आग्या पंजा, झालं काम. मताचं दान घेऊन पडून जातील. माननीय जोरगेवारजींनी मताचं कर्ज घेतलाय. मी चंद्रपूरच्या जनतेचे आभार मानतो, तुमचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी एक सच्चा इमानदार कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता किशोर जोरगेवार यांना निवडून दिलं. आता आमचे नगरसेवक हे निवडून आल्यानंतर जोरगेवारजींनी आणलेला विकासाचा काम या ठिकाणी घरोघरी पोहोचवणार आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही जोरगेवारला मत दिलं, कमळाला मत दिलं, आपलं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आणि बघा, माननीय देवेंद्रजी निर्णय घेतला, जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहील. आपल्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील आणि सुरूच राहणार नाही. त्या योजनेला पुन्हा मजबूत करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. पुन्हा या योजनेला मजबूत करणार आहोत. नागपूरमध्ये आम्ही आता 2200 महिला बचत गटाला, मी देवेंद्रजी गडकरी साहेब नागपूरला राहतो. नागपूरमध्ये आम्ही 2200 महिला बचत गटाला 1 लाख रुपये अनुदान दिलं. आता नगरसेवकांना माझी विनंती आहे, निवडून आल्यावर पहिलं काम करा. तुम्ही आपल्या वार्डातल्या 15-15, 20-20 महिला बचत गट, 8 उमेदवार म्हणून 100 महिला बचत गट तयार करा, 10 महिलाचा गट. आणि आमचे या ठिकाणी पालकमंत्री बसले आहे, अशोक उईकेजी, अशोकराव नेतेजी, जोरगेवारजी. मी तुम्हाला विनंती करतो की जसं नागपूरमध्ये मायनिंग फाउंडेशनमध्ये 1 लाख रुपयाचं अनुदान प्रत्येक गटाला दिलं, आपण या ठिकाणी 100 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान द्यायचं आहे. 1 लाख महिला बचत गटांना करणार आहे का ताई? महिला बचत गटाची यादी तयार कराल का निवडून आल्यावर? 1 लाख रुपये अनुदान द्यायचं एका गटाला. नागपूरमध्ये दिलं, नागपूरची योजना घेऊन या. आणि कर्ज नाही आहे, कर्ज अनुदान आहे. आमच्या महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याकरता आम्ही अनुदान देतो आहे. आम्ही स्वयंरोजगार निर्माण करण्याकरता आमचं अनुदान देतो आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून काम करतोय. तुम्ही जोरगेवारला कमळाची बटन दाबली, मी मंत्री झालो, आपलं सरकार आलं, देवाभाऊ मुख्यमंत्री झाले, त्यांनी मला आता पट्टेवाला मंत्री केलाय. जनतेच्या मालमत्तेची रक्षण करणारा मंत्री, तुमची मालमत्ता. मी जोरगेवारचा आभार मानतो. विधानसभेमध्ये जोरदार प्रश्न मांडला जोरगेवारनी आणि या चंद्रपूर शहरातल्या 16,000 घरांना त्यांच्या घराचा मालकीचा पट्टा देण्याचा प्रश्न जोरगेवारनी मांडला. आणि आता मी ठरवलंय, तुमच्या सर्व घराचा प्लेन टेबल सर्व्हे करणार. प्लेन टेबल सर्व्हे. तुमच्या घरावरनं 16,000 जे घराचे पट्टे वाटप करायचे आहे, त्यांच्या घरावरनं विमान उडवणार आहे. ते मोठंवालं विमान नाही, सरकारचं छोटं विमान आहे, 1 मीटर बाय 1 मीटरचं. तुमच्या घराचा ड्रोन सर्व्हे करणार आहे, ड्रोन मधून सर्व्हे करणार आहे. तुमचा प्लॉट किती, तुमचं घर किती, आणि हा सर्व्हे करून तुमच्या घराचा सरकारी नक्षा, सरकारी सनद आणि तुमचा पट्टा करून देण्याची जबाबदारी आता माझी आहे. आणि म्हणून मी आलो आहे. जोरगेवारजी, हे निवडणूक झाल्यावर सर्व ठराव घ्या. नगरपालिकेचे लोक, महानगरपालिकेचे निवडून आल्यावर सर्व नगरसेवक तुम्ही ठराव घ्या. मी सांगतो, पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये याच वार्डामध्ये येऊन इथंच पट्टे वाटपाची योजना आपल्याला करायची आहे. इथंच पट्टे वाटपाची योजना करायची आहे. तुमच्या घराचा नक्षा योजनेमध्ये काम करणार आहे. नक्षा योजना म्हणजे काय आहे? तुमच्या घरावरनं जेव्हा आम्ही सर्व्हे करू, 500 वर्षानंतरही गुगलवर, आयक्लाउडवर, तुमच्या मोबाईलवर तुमचं नाव टाकलं का तुमचं घर कुठं आहे हे गुगलवर, मोबाईलवर दिसेल. अशी योजना आपण तयार करतो, अशी योजना तयार करतोय.
इकडे समोर येते, समोर समोर बसा. या समोर या. इकडे इकडे समोर बसा. समोर 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 या, समोर या. समोर समोर बसा. समोर जागा आहे, समोर जागा आहे. समोर या, समोर या. बसून जा. बसा बसा. बंधू भगिनींनो, माननीय जोरगेवारजींनी विधानसभेत प्रश्न मांडला की आमच्या चंद्रपूरच्या 16,000 घरांना पट्टे वाटप करायचं आणि मला अधिकार आहे, तुमच्या सर्व घराचे पट्टे देण्याचा अधिकार मला आहे. मी त्याच्याकरता आलो आहे. आज मी त्या ठिकाणी कुठला एरिया गेलो होतो जोरगेवारजी? भूतकाळामध्ये आज पट्टे वाटप चालू झाले, म्हणजे मागच चालू झाले. आता ते लोक मला हार टाकायला आले होते. पट्टे वाटप मागेच केले, चालू झाले. बंधू भगिनींनो, आता मी आपल्या घराचा सर्वे करणार आहे. आता मी ठरवलाय, मी सांगतो होतो यांना, तुमच्या घरावरनं विमान फिरवणार आहे. सरकारचं 1 मीटर बाय 1 मीटरचं विमान आणि तुमच्या घरांचं काय थांबून जा. तुमच्या घराचा सर्वांचा नक्षा तयार करून द्या. नक्षा तुमच्या घरावरनं जे विमान उडणार आहे, तुमच्या प्रत्येक घराचा नक्षा तयार करून तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचं घर पाहू शकता, तुमचा प्रॉपर्टी कार्ड, तुमचा पट्टा पाहू शकता. अशी योजना आपण तयार केली आहे. अशी योजना तयार केली आहे कारण मी राज्याचा या पट्टे वाटपाचा मंत्री आहे आणि मी ठरवलाय, जोरगेवारजी, चंद्रपूरमध्ये येऊन मी स्वतः येणार आहे. आता भूतकाळामध्ये वाटप झाले. या 16,000 घरांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण करणार आहे. आणि बंधू भगिनींनो, तुमच्या घराचा नक्षा, सरकारी नक्षा बनवून देणे, तुमची सनद बनवून देणे, तुमचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देणे, याकरता 4,000 रुपये खर्च येते. किती खर्च येतो? पण जोरगेवार मोठे कलाकार आहे. त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडला. आता आपण ठरवलं आहे, चंद्रपूरच्या 16,000 घरांना पट्टे वाटप करताना 4,000 रुपये कोणाकडनं घ्यायचे नाही, मोफत पट्टे वाटप करून द्यायचे. आणि एवढंच नाही तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांकडनं 30 लाख घरं आणले आहेत. 30 लाख घरं.
त्यातले जोरगेवारजी ही महानगरपालिकेचे 8ही लोक निवडून आल्यावर धनुष्यबाण कमळवाले निवडून आले की तुम्ही याचा ठराव करा. मी चंद्रपूरला सुधीर भाऊ, मी जोरगेवारजी सर्व जाऊन 15,000 घरं या चंद्रपूरला प्रधानमंत्री आवास योजनेचं 2.5 लाखाचं घर प्रत्येक व्यक्तीला देण्याचा निर्णय आपण करणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचा निर्णय करणार आहोत. एक कमळाचं मत जे जोरगेवारला तुम्ही दिलं, आज जोरगेवारजी आपले आमदार झाले आणि जोरगेवारजींनी 16,000 घरांचा पट्टे वाटपाचा निर्णय करण्याकरता मला या ठिकाणी बोलवलं आहे. मी नागपूरवरून आलो आहे. मी नागपूरला राहतो. देवेंद्रजी, मी, गडकरी साहेब, आज बघा खरं तर विकसित चंद्रपूरचा संकल्प सुधीर भाऊ जोरगेवारजी आपण केला आहे. आणि हा संकल्प म्हणजे काय आहे तर पुढच्या काळामध्ये आपण या ठिकाणी चंद्रपूरमध्ये रामाळा तलावाचं या ठिकाणी पुनर्जीवन करणार आहे. रामाळा तलावाचं संपूर्ण पुनर्जीवन करण्याचा विचार आपण करतोय. या ठिकाणी रामाळा तलावाला पर्यटन योजना म्हणून करतोय. या ठिकाणी आयटी इंडस्ट्री आणि नवीन नवीन औद्योगिक त्या ठिकाणी वसाहती आपण करतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती होणार आहे. आपण या शहरामध्ये रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी करण्याकरता उडान पुलाचं बांधकाम निर्णय करणार आहोत आणि 24/7 पिण्याचं पाणी देण्याकरता नवीन पिण्याच्या पाण्याची योजना या शहराकरता आणण्याचा निर्णय करतोय. बंधू भगिनींनो, आरोग्य आणि शिक्षणाकरता सामान्य कुटुंबाला परवडणारं शिक्षण देण्याची योजना आपण तयार केली आहे. रोजगाराकरता या ठिकाणी 80% रोजगार देण्याची योजना आपण तयार केली. आणि सर्वात महत्वाचं, जे घरं त्या ठिकाणी ब्ल्यू लाईन मध्ये नाल्याच्या काठावर आहे, काही नदीच्या काठावर आहे, जे ब्ल्यू लाईन दाखवली आहे त्या घरांनाही त्यांच्या मालकीचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करणार आहोत. गुंठेवारी कायदा, तुकडेबंदी कायद्याचा या ठिकाणी निर्णय जो आपण केला त्याच्याही माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या घरांचं मजबूतीकरण करणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये जोरगेवारजी हे 16,000 घरं पूर्ण झाल्यानंतर या घराचं टॅक्स मात्र कमी करून द्याल. तुम्ही टॅक्स जास्त नाही ठेवत. नगरसेवक निवडून आल्यावर आम्ही घराचे मोफत पट्टे देतोय. 4,000 रुपये प्रत्येक घराला माफ करतोय आणि तुम्ही टॅक्स कमी कराल. पक्क कराल का? पक्क कराल? बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने मी जास्त वेळ घेणार नाही. भरपूर वेळ झाला आहे. विकासाची 4 चाकाची गाडी महानगरपालिकेसमोर उभी आहे. 4 चाकाची गाडी आहे विकासाची. गाडी किती चाकाची आहे? 1 चाक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 55 योजनाचा आहे, जे चंद्रपूरला येणार आहे. 1 चाक. दुसरा चाक माननीय देवेंद्र फडणवीसजी आपले मुख्यमंत्री, जे जोरगेवार, मी या ठिकाणी मंत्री आहो, अशोक उईकेजी आपले पालकमंत्री आहे, या महाराष्ट्र सरकारच्या 48 योजनेचं दुसरं चाक आहे. तिसरं चाक गाडीचं सुधीरभाऊ मुनगंटीवारचं आहे आणि या गाडीचं चौथं चाक किशोर जोरगेवारचं आहे. 4 चाक आहेत. 4 चाकाची गाडी तयार आहे. पण 15 तारखेचा जे मतदान आहे, या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? कोण राहणार ड्रायव्हर? कोण राहणार जरा सांगा चंद्रपूरची जनता. या गाडीचा ड्रायव्हर जो महापौर बनणार आहे तो महापौर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता व्हावा, भाजपा शिवसेना युतीचा कार्यकर्ता व्हावा, याकरता 15 तारखेचं मतदान आहे. ड्रायव्हर द्याल की नाही तुम्ही? गाडी तर उभी आहे 4 चाकाची विकासाची. ड्रायव्हर द्यायला लागेल की नाही? महापौर बनवा लागेल की नाही? मग करणार का महापौर? जर जोरात सांगा, दोन्ही हात वर करून. जरा तुम्ही थंड बसले. एवढा दूरून आलो पुण्यावरनं. मी नागपूरवरून पुण्याला गेलो, पुण्यावरनं चंद्रपूरला आलो. महापौर कोणता कराल? पक्क कमळाचे बटन दाबाल. बंधू भगिनींनो, या गाडीचं पेट्रोल लागणार आहे. पेट्रोल लागेल का नाही गाडीमध्ये? बिना पेट्रोलची गाडी चालणार आहे? आपले पालकमंत्री आहे ना अशोक उईके, पेट्रोल टाकायला आले आहे. राहिलेलं पेट्रोल मी टाकून देईन. 100च्या स्पीडनं चंद्रपूरहून निघालेली गाडी मुंबईच्या मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे.
100च्या स्पीडने गाडी काढायची आहे. आणि या महापौराच्या गाडीमध्ये 8 पॅसेंजर राहणार आहे. हे 8 पॅसेंजर आहे. हे मंत्रालयात येतील. पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे. जोरगेवारजी, मी, अशोकराव सर्व या चंद्रपूरच्या विकासाकरता जेवढा निधी लागेल, ज्या ज्या वार्डात पैसा लागेल, ज्या ज्या वार्डात जे जी योजना करायची असेल, जे आमचे नगरसेवक सांगतील जेवढा पैसा लागेल तेवढा आणून देण्याची जबाबदारी पालकमंत्री अशोक उईके, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीरभाऊ मुनगंटीवार, किशोरभाऊ जोरगेवारची आहे. 4 गॅरंटर आहे. मताचं कर्ज द्या. मताचं दान म्हणून काँग्रेसवाले पडून जातात. फक्त भाषणं येतात, तोंडाच्या वाफा फेकतात. अजून येतील, तोंडाच्या वाफा फेकतील जोराजोरानं. तोंडाच्या वाफा फेकतात, काही करत नाही. पण या ठिकाणी 2 मंत्री आहे, किशोर जोरगेवार आहे, आम्ही सर्व आहोत. या आमच्या 8ही लोकांना मताचं कर्ज द्या. आणि मताचं कर्जाचे जमानतदार आम्ही आहोत. नितीन गडकरी साहेब आहे, देवेंद्र फडणवीसजी आहे, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, सुधीरभाऊ मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, आम्ही सर्व जमानतदार आहोत. हंसराज अहिरजी आहेत. जमते ना आमची जमानत? चालते ना जमानत आमची तुमच्या कोर्टात? पक्क ना? मग आता मी एवढ्या दूरून आलो तुमचे पट्टे वाटप करायला, तुमची योजना तयार करायला. तर मी एक गोष्ट मागू का तुम्हाला? एक काम कराल का? माझं एक काम कराल का? लाडक्या बहिणी सांगा ना. आपलं ठरलंय, जोपर्यंत भाजपाचं सरकार महाराष्ट्रात आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना चालू राहणार आहे. तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना चालू राहील. एवढंच नाही, ती योजना मजबूत करणार आहे. आताच सांगितलं मी. जेवढे महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय आम्ही केला. 1 लाख महिला बचत गटांना. तुम्ही महिला बचत गटाची यादी तयार करायला सांगितलं मी, तुम्ही याच्या पहिलेच. मग माझं एक काम ऐकाल का? खरं सांगा, नाही तर मग सांगतच जाऊ द्या. नागपूरवरनं आलो, पुण्यावरनं आलो, कराल का काम माझं? तुमचे एवढे काम करून देऊ, तुम्ही एक काम कराल का? मग 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. तुमचा परिवार, तुमच्या आजूबाजूचे 10 परिवार, मी सांगितलेलं काम आहे. मी पट्टा वाटप करून देणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचं घर जोरगेवारजी आणणार आहे. तुम्ही काय सांगितलं मी? तुमचा परिवार आणि किती परिवार? किती परिवार? तुमचा परिवार आणि बाजूचे या 10 परिवाराला घेऊन 15 तारखेला कुठे जायला लागते? कुठे जाणार आहे? कोराडीला, आमच्या घरी, नागपूरला या आमच्याकडे. मतदान झाल्यावर आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करू. आपल्याकडे महाकाली माता आहे, आमच्याकडे कोराडी महालक्ष्मी आहे. आले का तुम्ही? कोणी आले? माझं घर बाजूलाच्या आईच्या. बंधू भगिनींनो, किती घर घेऊन जाल? 10 घरं. आणि काय कराल? पुन्हा कोणाले? कमळ आणि धनुष्यबाण. हे कुणाचा वध केला धनुष्यबाणनी? धनुष्यबाण कुणाला मारला? हा? रावणाला. भगवान प्रभू रामचंद्रांनी धनुष्यबाणनी कोणाचा वध केला? तुम्हाला धनुष्यबाणमध्ये, तुम्हाला धनुष्यबाणनी 15 तारखेला बटन दाबून, एवढ्या बटन दाबाच्या धनुष्यबाणवर हे धनुष्यबाण निघून काँग्रेस रूपी रावणाचा अंत झाला पाहिजे. काँग्रेस रूपी रावणाचा अंत झाला पाहिजे. कराल का? आणि जे कमळवाले आहे, एक धनुष्यबाण आहे, कमळ आहे, एवढ्या जोरानं बटन दाबा. फक्त बटन तोडू नका, नाही तर हे लोक म्हणतील बावनकुळे फालतू आले. एवढ्या जोराने बटन दाबा की 16 तारखेला एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ निघाले पाहिजे की पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध लढण्याची हिंमत कुणाची होऊ नये, एवढी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. हे अपक्ष उभे आहे ना, बाकी अपाट कपाट हे ते, हे मतं खाण्याकरता उभे आहे. या लोकांचे मतं खाण्याकरता सरळ कमळ आणि धनुष्यबाणला मत द्यायचं आहे. बंधू भगिनींनो, दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का तुम्ही? पक्क केलं? बरोबर केलं? महालक्ष्मीजी बघितली का?
महालक्ष्मी कशावर होती? महालक्ष्मी कशावर होती? मग जर महालक्ष्मी कमळावर होती, चंद्रपूरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे? मग इकडे तिकडे पाहायची गरज आहे का? धनुष्यबाणाने कमळ. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही मताचं कर्ज द्या. या ताई समोर या, सर्व उमेदवार समोर या. जोरगेवारजी या, उभे राहा. या समोर या. पहा बरं कसे जोरदार उमेदवार आपले. या सर्वांना, 8 उमेदवारांना मताचं कर्ज द्या. मी तुम्हाला वचन देतो, पुढच्या 5 वर्षामध्ये चंद्रपूर शहर हे नागपूर शहरासारखं करण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतो आहे. आपण सर्वांनी माझी विनंती तुम्ही मान्य केली का? खरं सांगा, मान्य केली का? काय मान्य केली? काय मान्य केलं? एक विसरलं तुम्ही एवढं लवकर. किती घरं? कोण 10 घरं घेऊन जाईल? ताई तुमचं पटत नाही गावात? पटते ना गावात आजूबाजूच्या लोकांची? नाही, ताईचा हात खाली होता ना म्हणून विचारलं. हा, हात दुखते का? मग 10 घरं कोण घेऊन जाईल? तर हात वर करा, दोन्ही हात वर करून सांगा. चला, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद.